का वागली असेल स्वाती असं? म्हणूनच सांगतोय, आभावर तरी नीट लक्ष ठेवायला हवं. साहिल त्याच्या रूमवर परत आलाय, पण स्वाती त्याच्यासोबत नाहीये. हा गेला होता याच्या आईला भेटायला, पण हा जेव्हा स्टँडवर उतरला तेव्हा याच्याबरोबर रिक्षात एक तरुण मुलगी होती. बघा, माझ्याबरोबर गाडीत एक मुलगी होती, एक खरे, पण ती स्वाती नव्हती. काका, परवा स्वाती साहिलकडे गेली होती, पण तुम्हाला फसवून त्याला भेटायला नाही. तर तू करिअरमध्ये सेटल होईपर्यंत आपण भेटायचं नाही हे सांगायला. मुली खूप रडत होती साहेब, तिच्या आईबद्दल बोलत होती. 2 बायका होत्या तिच्यासोबत, तिला धीर देत होत्या त्या. घे, खाऊन घ्या. खूप भूक लागली असेल ना तुला? खा खा ग पोरी, खा लवकर. घरी जायचंय ना तुला? ते मावशी अचानक प्रेमाने का वागताय? घरी सोडायला तयार का झाल्यात? यांचा काही डाव असेल का? अगं खा लवकर. हा, या जेवणात काही मिसळलं तर नसेल ना? काय करू मी? रडायला काय झालं तुला? हा, माझी आई बाबा घरी माझी वाट बघत असतील. ते उपाशी असतील आणि मी कसं काय जीव? मला ना आधी घरी जाऊ द्या. घरी आधी खा, हा? मग तुला घरला जायला मिळेल. काय? नाही, मला बाबांशी बोलायचंय. मला बाबांना फोन लावून द्या. अगं तुझा इथं मोबाईल कुठे? हा, तुमच्याकडे असेल ना मोबाईल? मला बाबांचा नंबर पाठ आहे. नाही 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 नाही, जेवल्याशिवाय फोन बी करता येणार नाही. आणि आमचं जर ऐकलं नाहीस तर जबरदस्तीनं तुला आम्ही भरवू. काय चालेल? तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणजे मी ह्या जेवणामध्ये काहीतरी मिसळलंय आणि मला बेशुद्ध करून मला बर्बाद करण्याचा डाव दिसतोय तुमचा. मी हे नाही खाणार. मला हे नाही खायचं. मला घरी जाऊ द्या. मला बाबांशी बोलू द्या. हे तू इतकी हुशार आणि हट्टी आहेस ना? हा, हे घरा का तुम्ही तिला? मीच भरवते. मावशी नको, मी तुमच्या पाया पडते. मावशी नको. कशी माहितीये? मावशी मी तुमच्या पाया पडते. तुम्ही माझ्या आईसारखे हो. मला सोडा. तुम्ही दोघी मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. आई प्लीज मला सोडा. बाबा माझी वाट बघत. तुझं रडणं बिडणं बंद कर. काय आमच्या दुनियेत आई ताई माई अक्का असले नातीच नसत्यात. तू जर माझं ऐकलंस तर तुला चांगले चांगले कपडे मिळतील, खायला मिळेल. नाहीतर तुला इकून टाकीन. मग तो तुझं काय करील काय बी सांगता येणार नाही. सोडा मला. माझा जीव गेला ना तरी मी ऐकणार नाही. जाऊ द्या मला. पुढे आला तर अगं नको बाई, मला जाऊ द्या. मी मला जाऊ द्या. जाऊ द्या मला. अगं जाऊ द्या. जाऊ द्या. चाकू सोड. जाऊ द्या मला. खबरदार पुढे आला तर जाऊ द्या मला. अगं ऐक ना माझं तू. अगं चला चला गं, चला चला पोरी लवकर या. चल 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 चल. इथं सोडलं होतं मॅडम मी त्या तिघींना. पुन्हा तिघी कुठे गेल्या माहित नाही. त्या काही बोलत होत्या? म्हणजे त्या बायकांनी त्या मुलीला काही सांगितलं का? हा, ती पोरगी रडत होती साहेब. म्हणजे तिच्या आईची काहीतरी काळजी करत होती. तर बायका तिला लय समजावून सांगत होत्या.
आणि त्यांनी त्यांच्या बाटलीतलं पाणी बी दिलं त्या पोरीला. मी इथं सोडलं आणि मग गेलो. म्हणजे कदाचित त्या बायकांनी स्वातीला तिच्या आईविषयी काहीतरी खोटं सांगितलं असणार आणि म्हणून ती त्यांच्यासोबत जायला तयार झाली. त्यांनी रिक्षा इथंच सोडली म्हणजे ते इथंच कुठेतरी राहिलं असणार आहे. सेट तिने त्या रात्री तिच्या बाबांना फोन केला होता. तिच्या कॉलचं लोकेशन ट्रेस कर. मॅडम, इथे उतरल्यानंतर तिला फसवलंय तिच्या लक्षात कसं नाही आलं? आणि आजूबाजूला हॉस्पिटल पण नाही, मग तिने आरडाओरडा का नाही केला? होय ना, त्यांच्या तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न का केला नसेल तिने? कदाचित त्या पाण्यातून त्या बायकांनी तिला काही दिलं असेल तर. ह्यांच्या तावडीतून कशी सुटू तेच कळत नाही. काय करू मी? ह्या जेवणात मिसळले असं गुंगीचं औषध त्या दिवशी त्यांनी पाण्यात मिसळलं असणार, म्हणूनच माझी रस्त्यात शुद्ध गेली. आणि या पाण्यामुळेच तिची शुद्ध गेली, म्हणून तरी तिला या लॉजवर आणता आलं. होय, ह्या लॉजच्या मालकाला बी खरं वाटलं ती आजारी आहे म्हणून तर ही रूम मिळाली. आता उद्या मावशी टेम्पो पाठवलंच. यांच्या तावडीत फसले. आरडाओरडा केला तर माझंच काहीतरी बरं वाईट करतील. नको, त्यापेक्षा मी अजून बेशुद्ध आहे असं त्यांना वाटायला हवं, तरच सुटकेची संधी मिळेल. जरा काहीतरी खाऊन घेऊ ना. अगं होय, पण हिचं काय करायचं? शुद्धीत आली म्हणजे? थांब, बघते मी. थांब. चल आपण काहीतरी खाऊ. चल चल चल, ये पटकन. बाबा प्लीज फोन उचला. प्लीज उचला फोन, मला वाचवा प्लीज. अगं हे चंपा, अगं ही बघ शुद्धीवर आली. फोनवर बोल. धर तिला, धर. फोन करू त्या बाबांना. नको नको नको. बाबा तुम्ही तेव्हा फोन का नाही घेतला? अशा फोनकडे का दुर्लक्ष केलं? बाबा मी इथे संकटात सापडले हो. इथे या ना प्लीज, प्लीज मला सोडवा ना.
मॅडम, स्वातीने तिच्या वडिलांना जेव्हा फोन केला तेव्हा तिच्या कॉलचं लोकेशन याच भागाच्या आसपास आहे. म्हणजे कन्फर्म शिडराव कन्फर्म त्या बायका इथेच राहतात. हो बंडूजी, पण आपण अशी किती घरं शोधायची? शोधावं लागेल म्हणाली. शोधावं लागेल कारण स्वाती इथेच कुठेतरी आपल्या जवळ आहे, संकटात आहे. अगदी काहीच उपाय नाही मिळाला तर मग प्रत्येक फ्लॅटमध्ये शोधायला लागेल. मॅडम त्याला लई येळ लागेल आणि सुरुवात कुठून करणार मग? स्वाती जर गुंगीत असेल तर तिला अशा अवस्थेत कुठे नेलं असेल आणि कसं नेलं असेल? तिला एखाद्या फ्लॅटमध्ये नेलं असेल तर, किंवा मग लॉजमध्ये. तिथे जवळपास कुठलं लॉज आहे? हा, ह्या पुढच्या गल्लीत आहे, स्वस्त आहे. म्हणजे मी बऱ्याच गिरायकांना सोडलंय तिथे. गुड, आपण तिथूनच सुरुवात करूया आणि गरज लागली तर राकेश आणि समीरला बोलावून घेऊया. चला. तिची शुद्ध गेलीये, ही संधी आहे आपल्याला. चला चला. ती जागी झाली ना? हा, काय चाललंय? आता मी जाते. हा, ही सावध झालीये. आता आपल्याला काय बी करता येणार नाही. तेव्हा तुम्ही तिच्यावर नजर ठेवा आणि संधी मिळाली की तिच्या हाताची सुरी काढून घ्या. काय, आणि तिला बांधून ठेवा. पण हिला असं किती दिवस सांभाळायचं? तिला खतरनाक आहे. असू दे खतरनाक, तिच्यापेक्षा मी डबल खतरनाक आहे. हा, तिने मला अजून ओळखलेलं नाहीये. एकदा माझ्या तावडीत आलेली पोरगी कधी सुटू शकत नाही. हा, आजचा दिवसच इथं ठेवायची. हा, मी शेठजीशी बोललीये. हा, उद्या लगेच तिला विकून टाकू आणि लगेच नगद पैसा जमवू. काय? हा, चला मी जाते. हा, तुम्ही दोघींनी तिच्यावर लक्ष ठेवा. काय? हा. दोन बायका या मुलीला इथे घेऊन आल्या. कुठल्या रूम मध्ये त्या? हो काका, लवकर सांगा. इथे तर बरेच जण येतात, मी कसं काय सांगू? हे बघा, त्या दोन बायका होत्या. त्यातली एक सावळी होती आणि तिच्या चेहऱ्यावरनं गोंधन होतं. गोंधन माहिती आहे ना तुम्हाला? हो. तर तिच्या चेहऱ्यावर गोंधन होतं आणि दुसरी होती ती गोरी होती. गोरी गोंधळ होतं? हो हो, अशा दोन बायका आल्या होत्या एका मुलीला घेऊन. अहो पण ती मुलगी बेशुद्ध होती हो. मला तिचा चेहरा नीट दिसला नाही, पण त्या बाया म्हणाल्या की ती मुलगी आजारी आहे म्हणून मी त्यांना ती रूम दिली. रूम नंबर? रूम? हो, रूम नंबर. त्या कोणत्या रूम मध्ये होत्या ना, त्या रूमचा नंबर द्या. रूम तर खाली आहे, कालच सकाळी तिला घेऊन गेल्या त्या. सीट बंडू, सगळ्या रूम चेक करा. एक मिनिट. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्त आहे. हे बघा, प्लीज आम्हाला आमच्या पद्धतीनं काम करू द्या. जा तुम्ही. चल.
काका तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पण ती मुलगी आजारी नव्हती, तिला बेशुद्ध करण्यात आलं होतं. त्या 2 बायका तिला फसवून पळवून इथे घेऊन आल्या होत्या. काय? हो, त्या कुठल्या रूम मध्ये होत्या? मला ती रूम दाखवू शकता प्लीज? या दाखवतो या. या मॅडम, ही त्यांचीच रूम आहे. या त्यांच्याच पिशव्या आहेत मॅडम. आम्ही सगळ्या रूम्स चेक केल्या, पण त्या कुठेच नाही आहेत. त्या याच रूम मध्ये होत्या. इथे आणखी काही सापडतंय का बघा. मॅडम, हा मोबाईल सापडेल. मला असं वाटतं की हा स्वातीचाच फोन असणार. आणि हे स्वातीने तिच्या आईबाबांसाठी घेतलेले कपडे, म्हणजे ती स्वातीच होती. आम्हाला तुमचं रजिस्टर पाहिजे. चला या मॅडम, दाखवतो. अरे काय झालं? सिडरो, हे बायका फिल्म आहेत, नाव बघा काय लिहिले. सीता, गीता, नीता आणि गावाचं नाव रामपूर. कुठं जाणार ते लिहिलेलंच नाही. हो काय तुम्ही नीट माहिती तरी घ्यायचीत ना. पण ती मुलगी आजारी असल्यामुळे मी जास्त चौकशी पण केली नाही. अहो पण तरीही तुम्ही जागरूक असायला हवं ना. त्यांनी आयडी प्रूफ काय दिलं होतं? पॅन कार्ड, आधार कार्ड काय दाखवलं होतं? त्यांच्याकडे काहीच नव्हतं मॅडम. त्या म्हणाल्या रामपूरला रेल्वेने जाणार होतो, पण ही आजारी पडल्यामुळे उद्या टेम्पोने जाऊ, म्हणून त्यांच्याकडून मी आयडी प्रूफ पण घेतलं नाही. हो, माणुसकी दाखवायला गेलो आणि फसलो मॅडम. मालकांना काय सांगू नका मॅडम, नाही तर माझी नोकरी जाईल. नाही सांगणार, पण पुन्हा अशी चूक करू नका. तुम्ही टेम्पोचा नंबर पाहिलाय? नंबर नाही पाहिला, पण निळ्या रंगाचा टेम्पो होता मॅडम तो. त्या टेम्पोबद्दल किंवा त्या ड्रायव्हरबद्दल काही आठवतं तुम्हाला? बघितलेलं काही आठवतं? हे बघा, काय आठवत असेल तर सांगा. ती पोरगी संकटात आहे, आपण तिला मदत केली पाहिजे. आणि तुम्ही जर माहिती दिली तरच आम्ही तिला वाचवू शकतो. हो, मला जेवढं आठवत आहे ना तेवढं सांगतो. त्या ड्रायव्हरनी ना केसाला मेहंदी लावली होती, आणि हो, त्याच्या हातावर ना जखमेची मोठी खून होती. आणि टेम्पो बद्दल काही आठवतंय तुम्हाला? हे बघा, प्लीज आठवायचा प्रयत्न करा. त्या मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, प्लीज. हाँ मैडम, त्या टेम्पो मागे लिहिलं होतं, जिंदगी और मौत ऊपर वाले के नहीं तुम्हारे हाथ है. जिंदगी और मौत? और नहीं, और लिहिलं होतं. आणि हो, नंबर आठवत नाहीये, पण सुरुवात MH48 होती. MH48. 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 मॅडम, MH48 म्हणजे वसईचा टेम्पो आहे. वसई? आई, अस्मिता मॅडमचा मेसेज आला होता. त्या बायकांनी स्वातीताईला एका टेम्पोतून कुठेतरी नेलंय. अस्मिता मॅडमची माणसं त्याच टेम्पोचा शोध घेत आहेत. कुठे नेलं असेल त्यांनी तिला? काय केलं असेल तिचं?
विचारही करवत नाहीये. 2 दिवस झाले त्यांच्या ताब्यात आहे ती. काय हाल केले असतील त्यांनी तिचे. स्वाती लवकर घरी आहे ग. कधी येईल हो माझी स्वाती घरी. पाणी पाणी पाणी. अगं खाऊन घे. किती वेळ भूक मारशील. आणि हे खाल्लंस ना तरच तुला पाणी मिळेल. नाही, हे खाल्लं तर माझी शुद्ध जाईल. मी तहान भूक सगळं सहन करीन पण हार मानणार नाही. आपण दोघी आळीपाळीने नजर ठेवू हिच्यावर. पर कवा तरी हिला डुलकी लागलच ना. एकदा का ती सूर्य आपल्या ताब्यात आली ना मग ती आहे हे आपण हाव. मग चांगला इंगा दाखवू हिला. चल. वेदनात मला रात्रभर जागा ठेवेल. लढायला पळ देईन. कधी येईल हो माझी स्वाती घरी. आई रडू नकोस ग. शांत हो बघ. ही वेळ माझ्यामुळे आली आहे. आभा, नमस्कार काकू. मी साहिल. मी आत्ता अस्मिता मॅडमला भेटून आलो. त्यांची माणसं टेम्पो शोधण्यासाठी गेली आहेत. पण टेम्पोचा नंबर नसेल तर कसा काय सापडेल तो? काका काळजी करू नका. हे बघा, नंबर जरी माहिती नसला तरी सुद्धा तो टेम्पो वसईमधला आहे हे कळलंय. आणि त्या टेम्पोच्या मागे काहीतरी जिंदगी और मौत असं लिहिलं होतं हे पण कळलंय. जिंदगी मौत म्हणजे? हो, मला तर आता भीती वाटायला लागली. स्वाती सुखरूप असेल ना? तिला काही केलं तर नसेल ना त्यादी? तिनं जर त्यांचं ऐकलं नाही तर ते तिला मारतील. बाबा काय बोलताय? प्लीज असं काही विचार करू नका. आई तू पण शांत हो ग. आणि समजा तिनं त्यांचं ऐकलं तर? स्वाती कुठल्या स्थितीत घरी येईल? जगाला कसं तोंड देईल? आणि कोण पत्करेल तिला? बाबा तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? आता आपल्यासाठी स्वातीताई सुखरूप असणं गरजेचं आहे की या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत? बाबा प्लीज असं काही विचार करू नका. प्लीज आईचा तरी विचार करा.
कशापायी झगडतीस? हा, कशापायी सहन करतीस? काय बी झालं तरी मावशी उद्या शेटला तुला इकून टाकणार आणि मग तू शेटची गुलामच होणार. नाही, मी असं होऊ देणार नाही. काहीही झालं तरी शेटनी तुला पाठवल्यावर तू घरी गेली तर तुला कोण घरात घेणार आहे ग? अगं माझा अनुभव आहे ना, म्हणून बऱ्या बोला ना ऐक. कशाला उगाच झगडती ग? हा, अगं मावशी लय डेंजर आहे, इथून काय तुझी सुटका होणार नाही. काका शांत व्हा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे बघा, आबा म्हणते ते बरोबर आहे. आत्ता आपल्याला स्वाती सापडणं फार महत्वाचं आहे. हां, आणि मी तुम्हाला वचन देतो, स्वाती बरोबर काहीही झालं, ती कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल तरी सुद्धा माझं तिच्यावरचं प्रेम कमी होणार नाही. हो, काहीही झालं तरी सुद्धा मी तिच्याशीच लग्न करेन. पाहिलंत बाबा, साहिल बद्दल तुमचा किती गैरसमज होता तो. तेव्हा परमेश्वरा माझी स्वाती लवकर सापडू दे रे. तिला शोधण्यात अस्मिता मॅडम ना यश दे रे बाबा. आई, रमेशचा पत्ता नसतानाही पूनमला एका रात्रीत शोधलं होतं ना अस्मिता मॅडमने. मला विश्वास आहे ते आपल्या स्वातीताईलाही लगेच शोधतील. पूनम बरोबर तिचा नवरा तरी होता सोबतीला, पण माझी स्वाती त्यांच्या तावडीत एकटीच आहे. देवी माते, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू कोणाच्या तरी रूपात नक्कीच मदत पाठवशील. MH48 वसईचा टेम्पो. ड्रायव्हर केसांना मेहंदी लावतो, त्याच्या हातावर जखमेची खूण आहे आणि टेम्पोच्या मागे जिंदगी और मौत ऊपर वाले के नहीं तुम्हारे हाथ असं लिहिलं. मी तुला आता एक फोटो पाठवला, त्यात टेम्पोचे आणि टेम्पो ड्रायव्हरचे डिटेल्स. हा मेसेज सगळ्यांना स्प्रेड कर. काही झालं तरी लवकरात लवकर हा टेम्पो सापडायलाच हवा. स्वातीला शोधण्यात आधीच एक दिवस उशीर झालाय आपल्याला. ए, ती सुरी बाजूला ठेव. हा चहा पी आणि पाव बी खा. यात काय बी मिसळलं नाही. नाही खाणार की. नाही खाणार. बघ, म्या खाल्ला ना, आता तरी विश्वास बसला का नाही. अगं, मावशीने निरोप दिलाय हिला काय बी त्रास देऊ नका म्हणून. हे, आणि तू बी मस्तपैकी आंघोळ कर आणि छान झोप काढ. आणि तुला आज आम्ही आवडीचं जेवण देणार आहे. तुझ्या हातावर मेहंदी सजवणार आहे, नवी कोरी साडी देणार आहे.
दुल्हन बनवणार आहे दुल्हन. आणि रातच्याला अंधार पडला की गाडी येईल तुला न्यायला. तुझी आजची रात शेठच्या बंगल्यावर जाणार. अगं तुझं भाग्य उजळणार हाय. ती सुरी बाजूला ठेव, चहा गार होतोय बघ. सुरी बाजूला ठेव. ए दारू कडे आतमध्ये आला तर खांडोळी करेल एकेकाची. जा जा इथून, नाहीतर मी स्वतःला संपवेन. आता कशा पायी झगडा करते हा? तुला शेठला इकलंय मावशीनं. तुझ्या जिंदगीतले शेवटचे 12 तास राहिलेत ना, ते सुखात घालीव काय. तुझी आता सुटका नाही. अगं आणि आता बळी जायचंच आहे ना, तर विरोध करून कशाला जीवाला त्रास करून घेतलीस. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन मी, पण तुम्हाला जे हवंय ना ते होऊ देणार नाही. समीर, रात्रभर शोधून तो टेम्पो आणि टेम्पोला नाही सापडला यार. हो ना, आसपासची सगळे पेट्रोल पंप, ढाबे, गॅरेज सगळीकडे चौकशी केली, पण काहीच उपयोग झाला नाही. साहेब चाय घे. अरे थँक्यू. हे बघ गरज होती. काय झालं साहेब? अरे आम्ही एका टेम्पोला शोध घेतोय, वसईच आहे. टेम्पोचा नंबर माहिती नाहीये, पण नंबर प्लेट सुरुवातीला MH48 अशी होती. आणि टेम्पोच्या पाठी लिहिलं होतं, जिंदगी और मौत ऊपर वाले की नहीं तुम्हारे हाथ है. आणि तो केसाला मेहंदी लावतो. हो, आणि त्याच्या हातावर जखमेची खूण आहे. हवा मेसेज. निळ्या रंगाचा टेम्पो, जिंदगी और मौत तुम्हारी. हो, हा तर बाबू असणार. बाबू? बाबू? हो ना. तू ओळखतो बाबूला? हो, बाबूला ओळखतो म्हणजे काय, रोज माझ्या टपरीवर चहा प्यायला येतो तो. तो बघा, तो टेम्पो जवळच उभा आहे बाबू. बाबू? हा टाइम? हो. तो बाबू आहे? हो. अरे गे मित्रा, थँक्यू व्हेरी मच. चल समीर, चल. थँक्स. चल. अरे बाबू, अरे आहेस कुठे तू? अरे तुला आम्ही केव्हापासून शोधतोय. कोण तुम्ही? माझ्याकडे काय काम आहे तुमचं? अरे ज्या मुलीला लॉजवरून घेऊन गेला होतास ना, त्या मुलीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय. काय? अरे हो, लवकरात लवकर चल, तिला तिकडून हलवायचंय. तुला बोलवलंय. कोणी बोलवलंय मला? मावशीने? हो, मावशीनेच बोलवलंय. अरे हो, मावशीनेच बोलवलंय. चल, तुला आम्ही न्यायला आलोय. चल लवकर. परवा मी मावशीकडे त्या मुलीला सोडून आलोय. मी नाही पळवलं तिला, मी नाही येत. का? ती पोरगी मेली बिली ना तर फुकटचा मी अटकेन साहेब. या भानगडीत मला नाही पडायचंय. मला मावशीने सांगितलंय की तिला संध्याकाळी घेऊन बोलवलंय म्हणून, आणि ही भानगड झाली. मला नाही यायचं, मी नाही येत. म्हणाली राकेशचा मेसेज आलाय. तो टेम्पोवाला बाबू त्यांच्या ताब्यात आहे. आता स्वातीपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू. मी सीड आणि बंडूला बोलावून घेते. नाही येणार. नाही. हो साहेब, नाही. समीर, धरा. हो साहेब. हो साहेब, तू काय काय बोल त्या मुलीला कुठे नाहीस? हो साहेब, कुठे नाही साहेब. संध्याकाळी कुठे घेऊन जाणार होता तिला? हो साहेब, नाही, कुठे नाही. हो साहेब, नाही. नाही माहित? नाही माहिती. नाही माहिती. सांगतो. समीर, बघ याला. राकेशचा फोन. हा बोल राकेश. मॅडम, स्वाती मुलींना वाईट धंद्याला लावून एका मावशीच्या ताब्यात आहे. काय? हो मॅडम, ती या बाबूला रात्री तिकडे बोलवणार आहे. आणि ती बाई स्वातीला एका शेटला रात्री विकणार आहे. राकेश, आपण हे होऊ द्यायचं नाही. त्या बाबूला तुमच्याच ताब्यात ठेवा. हो मॅडम, मी आणि समीर आहोत तिकडे.
चल म्हणाली. हो. हे बघ, आम्ही तुझ्याबरोबर येऊ, पण त्या मावशीला सांगायचं नाही. नाही सांगणार. पण सांगितलंस तर नाही सर. बघा मॅडम, मावशीने बाबूला अंधार पडल्यानंतर बोलावं. नाही, अंधार पडायला अजून 9-10 तास तरी आहे. आपण त्याच्या टेम्पोतून लपून गेलो तर कोणाला संशय नाही येणार. स्वातीला आत्ताच न्यायचंय. बाबूला संध्याकाळी बोलवले ना तुम्ही? होय, पण मला खबर लागलीये की बाबूच्या मागावर रातपासून 2 माणसं लागलेली आहे. इथं कोणी यायच्यात स्वातीला गायब करायला हवं. पण तिच्या हातात सूर्य आहे, ते काय ऐकतच नाही. ही काय तिचा बाप ऐकल. हा चला र. हे पोरींनो, तुम्ही दोघी इथंच थांबा. कोणी आलं तर ध्यान द्या काय, आणि मला सांगा लगेच. हा स्वाती, आपली स्वाती संकटात आहे. आपल्याला तिला आणायला जायला पाहिजे. पण कुठे जाणार आपण? वेडेपणा करू नकोस, भानावर ये. अगं कुठे जाणार आहेस तू? आपल्या स्वातीला शोधायला कुठे असेल ती? चला जाऊया ना आपण तिला शोधायला. तुम्ही म्हणायचं काय करताय? चला अगं जाऊ आपण शोधू आपण आई, अस्मिता मैडम पर विश्वास ठेव प्लीज. आई, ते आपल्या ताईला नक्की शोधून काढतील. शांत हो आई. धरा धरा तिला. चक्का पुढे आलात तर ती सुरू खाली टाक. मी काय बिघडवलंय तुमचं? जा तुम्ही. तुम्ही नाही गेलात तर मी स्वतःला संपवीन. थांब. ही कशी आत आली? ए धरा धरा तिला. इन्स्पेक्टर साहेब, हीच ती मावशी. मावशे, तुझ्या त्या दोन्ही बायांना आम्ही ताब्यात घेतलाय. चला आता खडी फोडायला. काय गये, मुलींना विकून धंदा करतेस? लाज नाही वाटत तुला? इन्स्पेक्टर साहेब, तिला जास्तीत जास्त शिक्षा होऊ दे. ए चला रे, चला घेऊन चला यादा. अस्मिता मॅडम, थँक्यू. स्वाती, हे बघ, काळजी करू नकोस. आम्ही तुला तुझ्या घरी सुखरूप पोहोचवू. तुम्ही देवासारखे धावून आला. खूप उपकार झाले. पण तुम्ही कोण आहात? अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. किती सोचलास, किती झगडला, खूप खूप वाट पाहिली आम्ही तुझी. चुकला आमचा, आम्ही विश्वास नाही ठेवला तुझ्यावर. काय सांगू तुला, रात्र रात्र झोप नाही लागायची आम्हाला, जेवण नाही केलं आम्हाला. तुला खूप त्रास झाला असेल ना, जेवण मिळालं नसेल. स्वाती खरंच खूप धैर्याची, जिद्दीची. त्या बायकांशी आणि 2 गुंडांशी ती लढली.
खरंच तोड नाही त्याला. स्वाती, प्राऊड ऑफ यू. मी टू. अस्मिता मॅडम, पण त्या मावशीनं बाबूला संध्याकाळी बोलवलं होतं आणि नंतर त्यानं तो प्लॅन बदलला. हे तुम्हाला कसं काय कळलं? बाबूच्या टेम्पोतून लपून जाण्याचा प्लॅन डोक्यात होताच, पण मग वाटलं ह्याने आपल्याला खोटं सांगितलं असेल तर. तसंही स्वातीला शोधायला एक दिवस उशीरच झाला होता. काही करून लवकरात लवकर तिला शोधून काढणं आवश्यक होतं, म्हणून मग मी पोलिसांनाच घेऊन तिथे गेले. पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळेच ती टोळी पकडली गेली. पण आम्हाला पोहोचायला 1 मिनिट जरी उशीर झाला असता ना, तर अनर्थ झाला असता. बाबा, त्या दिवशी तुम्ही स्वातीताईचा फोन उचलला असता तर बहुतेक लॉजमधूनच तिची सुटका झाली असती. आणि स्वातीला पण एवढा छळ सहन करावा लागला नसता. खरं म्हणजे माझी अक्षम्य चूक झाली आहे स्वाती. तुझ्या बाबतीत जे काही घडलं ना, त्याला मी जबाबदार आहे. हो, पण साहिल बद्दल माझ्या मनात आता कसलाच गैरसमज नाहीये. स्वाती, तू जो लढा दिलायस तो खरंच कौतुकास्पद आहे, पण तू त्या बायकांवर विश्वास ठेवून असं रिक्षात बसायला नको होतंस. अगं, अशा टोळ्यांची फसवण्याची पद्धत असते ही. हो स्वाती, तू रिक्षेत बसण्याआधी आभाला किंवा बाबांना फोन करायला हवा होतास. हो, माझं चुकलंच ते. आईला अपघात झाला असं कळलं आणि मी दुसरा कोणताच विचार नाही केला. काका, जेव्हा स्वाती साहिल बरोबर पळून गेली असं समजून तुम्ही तिचा रागराग करत होता ना, तेव्हा खरं तर ती तुमचीच आठवण काढत होती. तहान, भूक, छळ सहन करत लढत होती, झगडत होती. भ्रष्ट होण्यापेक्षा स्वतःला संपवायला निघाली होती ती. तिच्यावर ही वेळ का आली? कारण तुम्ही तिच्या फोनकडे दुर्लक्ष केलं म्हणून. मला तुम्हालाच नाही तर सगळ्याच पालकांना कळकळीची विनंती करायची. तुमचा मुलगा किंवा मुलगी पळून गेले तर त्यांच्याविषयी राग मनात ठेवू नका. त्यांच्या फोनकडे, त्यांच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. गरज वाटली तर लगेचच पोलिसात जा, त्यांचा शोध घ्या, म्हणजे पुढचा अनर्थ टाळता येईल.